तर आज उद्धव ठाकरे यांनी जे वक्तव्य केलं त्याच्यानंतर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युतीच्या संदर्भातली चर्चा अधिक जोमानं सुरू झालेली आहे। पण या सगळ्याबद्दल क्रिया प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे। पक्षांतर्गत सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत आणि आता आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे जोडले गेले आहेत। खैरे साहेब, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। तुम्ही किती आशावादी आहात? हे दोन भाऊ एकत्र येतील असं तुम्हाला वाटतं का? दोन भाऊ एकत्र येतील असं जनतेची इच्छा आहे, म्हणून मला असं वाटतं की होईल ते। आणि आत्ताच उद्धव साहेबांनी सांगितलं की जे जनतेच्या मनात जे आहे महाराष्ट्राच्या ते होईल। म्हणजे जनतेच्या मनामध्ये, महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये हे दोघं भाऊ एकत्र यावं। कारण तुम्हाला माहिती आहे की हे जे महाराष्ट्रातलं राजकारण चालू आहे, इतकं थर्ड क्लास राजकारण चालू आहे ते, आणि लोक कंटाळले या राजकारणाला। फोडतोड, पैसे द्या, हे करा, खोके द्या वगैरे वगैरे करून जे काही चाललं आहे ते पटलं नाही आणि आता भांडणं सुरू झाले त्यांचे। म्हणजे महाराष्ट्र स्थिर नाही आहे, अस्थिर आहे। आणि म्हणून ह्या सगळ्या दृष्टिकोन जर पाहिलं तर लोकांना असं वाटतं की हे दोन भाऊच आता मराठी माणसांसाठी, महाराष्ट्रासाठी काहीतरी योग्य ते पाऊल उचलतील आणि हे काम करतील। कारण उद्धव साहेबांनी तसा अनुभव तर भरपूर आहे। उद्धव साहेबांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना खूप चांगलं काम केलं आहे। आणि म्हणून मला या ठिकाणी हे सांगायचं की कोणत्याही परिस्थितीमध्ये जनतेला जे पाहिजे ते हे दोघं भाऊ एकत्र आले पाहिजे असं सगळी जनता महाराष्ट्रात म्हणते। आणि आम्ही तर म्हणणारच, राजसाहेब पण सुद्धा, उद्धव साहेब पण, आम्हाला दोघांनाही त्या ठिकाणी ठाकरे ब्रँड म्हणतो ना आम्ही, ते आवश्यक आहे। ठाकरे यांच्याबद्दल सामान्य शिवसैनिकांची एक भावना आहे। जेव्हा दुभंग झाला किंवा दोन पक्ष वेगळे झाले, ती सल सगळ्यांच्या मनात होती। जे व्हायला नको ते झालं आणि एका शिवसेनेच्या दोन पक्ष झालेले आपण बघितलेले होते। आज असं वाटतं की ती वेळ आलेली आहे की दोघांनी एकत्र येऊन महाराष्ट्राला नवा पर्याय द्यावा। आणि जर असं झालं तर तो नवा पर्याय असेल का महाविकास आघाडी महायुतीच्या पेक्षाही वेगळा पर्याय? अगदी ह्या दोघांपेक्षाही वेगळा असेल तो। या दोघंही महायुती का महाविकास आघाडी यापेक्षाही तो खूप मोठा वेगळा प्रयत्न असेल आणि तो लोकांनी मान्य केलेला असेल। खैरे साहेब, मग महाविकास आघाडीचं काय हा प्रश्न तुमच्या मित्रांच्या मनात निर्माण होऊ शकतो? काँग्रेसला वाटू शकतं आमचं काय बाबा? नाही, महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आता पाहा ना तुम्ही, पवारसाहेब परवाच्या मिटिंगला गेले नाही, संजय राऊत साहेब गेले होते, तिथे पण काही कोणाचा काही ताळमेळ दिसत नाही। परंतु प्रत्यक्षात इथे सुद्धा त्या ठिकाणी महायुतीमध्ये सुद्धा काही ताळमेळ दिसत नाही। आणि एकनाथ शिंदे साहेबांचं तोंड असं बारीक, त्याच्यानंतर मग ते तिकडे असे काय बोलतात, मग हे रोग त्यांच्याकडे बोलतात आणि नंतर त्यांच्या मनातले आता भारतीय जनता पार्टीमधले अनेक जण त्या ठिकाणी नाराज आहेत। ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर लोकांना हे वाटतं की इथे सुद्धा काही अलबेल आहे आणि इथे पण अलबेल आहे। त्यापेक्षा कोणताही परिस्थिती त्या ठिकाणी दोघं भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचं कल्याण होईल। का शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे हे सगळे कुटुंब आहे आणि त्या कुटुंबामुळे प्रफुल्लनाथ ठाकरेंचा आशीर्वाद आणि जे त्यांच्या मनात होतं ते शिवसेना प्रमुखांच्या मनात होतं तेच त्या ठिकाणी आता हे दोघं भाऊ करतील असं मला पूर्णपणे खात्री आहे। खैरे साहेब, तुम्ही थेट मातोश्रीशी संपर्कात असता, तुम्ही त्या जवळच्या लोकांपैकी आहात ज्यांच्याशी भावना व्यक्त केल्या जातात। मातोश्रीच्या मनात काय याचा अंदाज तुमच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना असतो। तुम्हाला काय जाणवलं गेल्या काही दिवसामध्ये? तुम्हाला वाटतं का की खरंच यावेळेसची गोष्ट वेगळी आहे? ज्यावेळेस आमच्या शिवसेना नेत्यांची बैठक मातोश्रीमध्ये झाली होती त्यावेळेस हा विषय निघाला। आता आपण सगळेजण हळूहळू भीत अनिल परमानेच विषय काढला तो की साहेब तुमच्या दोन्ही भावांचं काय? मग मी लगेच म्हटलं, साहेब आमच्या मराठवाड्यातले सर्व लोक, त्या ठिकाणी जनता म्हणते हे दोघं भाऊ एकत्र आले तर प्रचंड प्रचंड यश आपल्याला मिळेल आणि सगळे बाकीचे सगळे पळून जाते किंवा डुबतील असं मी त्यांना सांगितलं। साहेब हसले, साहेबांनी ठीक आहे चालू आहे, मग तुम्ही, त्यांनी पण हात पुढे केला पाहिजे, आम्ही पण हात पुढे करतो, काहीतरी होईल। मग तिथून आम्हाला असं कळलं की आता हे दोघांचं पण त्या ठिकाणी काहीतरी चालू आहे। परंतु आजचा जो फोटो तुम्ही दाखवतात त्यामध्ये शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही भावांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि हे अनेक वर्षापासून त्यांचं स्वप्न होतं, तो आता अनेक वर्ष त्या ठिकाणी गेले, पण आता मात्र त्या ठिकाणी माननीय
वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण होण्याची वेळ इथं आलेली आम्हाला दिसते. खरे साहेब, खरं तर आता त्या जुन्या सगळ्या गोष्टी काढण्यात काही अर्थ नसतो. काळ अनेक त्या वेदनांवरचं, दुःखावरचं उत्तर असतं आणि ते उत्तर काळानं दिलेलं आहे. त्या अनेक जखमा भरून निघालेल्या असताना पुन्हा ते उकरण्याची आवश्यकता नाही आहे. पण मी मुद्दाम हा प्रश्न विचारतो, जेव्हा राजसाहेब निघालेले होते, शिवसेनेतून बाहेर पडले, तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं की काही बडवे आहेत. आज ती परिस्थिती आहे का? आज एकमत आहे का शिवसेनेमध्ये? म्हणजे उद्धव साहेबांच्या जवळ जे लोक आहेत त्या सगळ्यांमध्ये एकमत आहे का की नाही आपण गेलं पाहिजे, की तिथेही काही मतप्रवाह आहेत? नाही, मी तुम्हाला सांगतो की आमच्या सर्व नेत्यांची जी बैठक दर मंगळवारी होते त्यामध्ये सर्वांचं एकमत दिसलेलं आहे आणि माननीय उद्धवजींच्या समोर सुद्धा त्या ठिकाणी आम्ही ही आमची भावना व्यक्त केलेली आहे. दुसरं म्हणजे त्या ठिकाणी आपण जर सकाळी 10 वाजताच्या बातम्या पाहिल्या असतील तर त्यावेळेस संजय राऊत साहेबांनी स्पष्टपणे बोलले. आज सगळ्यात जवळ तर मातोश्रीची संजय राऊत साहेब स्पोक्समन म्हणून पण बोलतात आणि आहेच. आम्ही सर्व जवळचेच आहोत आणि त्यामुळे आम्हाला हेच वाटतं की आता काहीतरी आपण झालं पाहिजे. हे सगळं जे चाललंय ना महाराष्ट्रात, फाटाफोड फोड, खोके घ्या, इकडे जा तिकडे, हे जनतेला पटलं नाही. आम्हाला तर बिलकुल नाही पटला. मला राग येतो, राग. या सगळ्या म्हणजे इतकी मोठी शिवसेना माननीय वंदनीय बाळासाहेबांनी निर्माण केली, किती मोठे झाले. आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बाळासाहेबांनी किती मोठं केलं आणि हे यांनी या ठिकाणी फोडाफोडीचं राजकारण म्हणजे भाजपला पकडून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेनी केलं. हे काही योग्य नाही आहे. म्हणून आमचे सर्वजण त्याच्याने चिडलेले आहेत आणि म्हणून हे म्हणतात की आता हा पर्याय आपल्याला पाहिजे आणि महाराष्ट्राची जनता हे काहीतरी बदल मागते आता या सगळ्या खिचडीतून आणि म्हणून त्या ठिकाणी बदल घडण्याचं कामच शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आणि मनसेचे कार्यकर्ते म्हणत असतात. नक्कीच आशावादी आहात आणि महाराष्ट्रातले तमाम शिवसैनिक सुद्धा आशावादी आहेत. हे दोन भाऊ एकत्र येतील याच्यासाठी जे प्रयत्न करत होते ते सुद्धा आशावादी आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही युती ठरू शकते का याच्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी सविस्तरपणे बोललात. 8